नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 7वी पाठ क्रमांक 10 माणुसकी आणि मोठेपणा या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। उपस्थितांनी महाराजांना शुभेच्छा का दिल्या? उत्तर आहे, महाराजांचा वाढदिवस होता म्हणून उपस्थितांनी महाराजांना शुभेच्छा दिल्या। प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या बुकमध्ये लिहून घ्यायची आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराजांना भेटवस्तू देणाऱ्यांचा मुख्य हेतू काय होता? उत्तर आहे, भेट देऊन आपल्या मोठेपणाची मिजाज बाळगणे हाच महाराजांना भेटवस्तू देणाऱ्यांचा मुख्य हेतू होता। पुढचा प्रश्न आहे, राजाने वामनचे फूल का स्वीकारले नाही? उत्तर आहे, आपल्यासारख्या मोठ्या राजाने मामुली गुलाबाचे फूल भेट म्हणून स्वीकारावे हे राजाला योग्य वाटले नाही। पुढचा प्रश्न आहे, राजाने साधू महाराजांना कोणते वचन दिले? उत्तर आहे, इथून पुढे माणुसकी बाळगून माणसातील मोठेपण बघण्याचे राजाने साधू महाराजांना वचन दिले। पुढचा प्रश्न आहे, राजाला जाणवलेला माणुसकीचा खरा अर्थ कोणता? उत्तर आहे, तहानलेल्या माणसाला पाणी, भुकेलेल्यांना अन्न, बेघरांना निवारा, भूमिहीनांना जमीन द्यावी आणि अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवावे हा राजाला जाणवलेला माणुसकीचा खरा अर्थ होता। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 2, वामनने आणलेले फूल व राजाने बनवलेले फूल यातील फरक तुमच्या शब्दात सांगा। उत्तर आहे, वामनने आणलेले गुलाबाचे फूल नैसर्गिक होते तर राजाने बनवलेले फूल कृत्रिम होते। वामनचे फूल छोटे होते तर राजाचे फूल रथाच्या चाका एवढे प्रचंड होते। वामनच्या फुलाला सुगंध होता पण राजाच्या फुलाला सुगंध नव्हता। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 3, पाठातील महाराज व वामन यांची स्वभाव वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात सांगा। उत्तर, महाराजांची स्वभाव वैशिष्ट्ये, महाराजांना संपत्तीचा गर्व होता, त्यांच्याकडे माणुसकी नव्हती, ते खूप अभिमानी होते। वामनाची स्वभाव वैशिष्ट्ये, वामन फुलझाडांची व्यवस्था करणारा एक साधा माणूस होता, तो गरीब होता, मनाने निर्मळ व सहनशील होता। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4, तुम्हाला आवडलेली या पाठातील वाक्ये सुंदर अक्षरात लिहा व वर्गात लावा। तहानलेल्या माणसाला पाणी, भुकेलेल्यांना अन्न,
बेघरांना निवारा, भूमिहीनांना जमीन द्यावी आणि अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवावे. पुढचा प्रश्न आहे अचूक शब्द ओळखा. तर आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत. तर शब्दामधला अचूक शब्द म्हणजे शुद्ध रायटिंग कुठला आहे हे आपल्याला लिहायचं आहे. कृत्रिम हा शब्द आहे अ मधला. दुसरा मध्ये आ मध्ये गुलाब पुष्प यातला अचूक शब्द आहे गुलाब पुष्प. तिसरं ई गृहस्थ. आपल्याला शुद्ध रायटिंग तर लिहायचं आहे आ. खालील शब्दातील सहसंबंध लिहा. तर आपल्याला इथे अ गट आणि ब गट दिलेले आहेत. अ गटात काही शब्द आणि ब गटात काही शब्द दिलेले आहेत. तर आपल्याला अ गटाचा आणि ब गटाचा सहसंबंध शब्द लिहायचे आहेत. वाढदिवस, शुभेच्छा. तहान, पाणी. अन्न, भुकेला. फूल, गुलाब. भेटवस्तू, अलंकार. तर आपल्याला सहसंबंध व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे खेळ खेळूया. खालील वाक्यडोंगर वाचा, त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्यडोंगर बनवा. आपल्याला इथं एक वाक्यडोंगर बनवून दाखवलेला आहे, तो वाचायचा आहे आणि त्या पद्धतीने दुसरा डोंगर आपल्याला बनवायचा आहे. पक्षी. दुसरा सेंटेन्स पक्षी उडतो. तिसरा सेंटेन्स बनवला आहे पक्षी आकाशात उडतो. चौथा सेंटेन्स बनवला आहे पक्षी आकाशात उंच उडतो. पाचवा सेंटेन्स बनवला आहे पक्षी निळ्या आकाशात उंच उडतो. तर आपल्याला दुसऱ्या डोंगरात शब्द दिलेला आहे मित्र. दुसरा शब्द बनवता येईल मित्र खेळतो. तिसरा शब्द मित्र क्रिकेट खेळतो. चौथा शब्द माझा मित्र क्रिकेट खेळतो आणि पाचवा शब्द माझा मित्र क्रिकेट उत्कृष्ट खेळतो.